उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तेव्हापासूनच मुलं मागे लागले होते, की डोनट खायचे आहे. पण गावी वगैरे जाणं झालं त्याच्यामुळे डोनट काही बनवले नाही. तर म्हटलं चला आता तरी बनवून देऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी दूध घेतलंय, 3 मोठे चमचे साखर घेतली आहे, 1 मोठा चमचा ईस्ट घेतलेला आहे, इन्स्टंट राईस घेतलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया चमचाने. तर बघा या पद्धतीने चांगलं मिक्स केलेलं आहे. आता इथे मी 400 ग्राम मैदा घेतलाय. आता मैदा आपल्याला गाळून घ्यायचा आहे, तर मी ते चाळणीने गाळून घेते. गाळून घेतल्यामुळे मैदा चांगला हलका होतो आणि पदार्थ मस्त आतून जाळीदार बनतो. तर बघा या पद्धतीने मैदासुद्धा चांगला गाळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 3 मोठे चमचे दही घेतलेलं आहे. दही फेटलेलं पाहिजे. तर बघा या पद्धतीने घरचंच बनलेलं दही घेतलेलं आहे. आता हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. आधी मी थोडंसं चमचाने मिक्स केलं, आता हाताने मिक्स करून घेऊया. तर हा बाउल थोडासा छोटा पडलाय, तुम्ही मोठा घ्या जरा. आता हे झालं. आता हा गोळा तयार करून घेतला. आता किचन ओट्यावरच आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे. 1 मिनिटभर आधी आपल्याला असं स्ट्रेच आणि फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे मागे पुढे असं करून घ्यायचं. नंतर याच्यावर मी ते बटर घातलंय. तर आता मी ते 2 चमचे हे साल्टेड बटर घेतलंय, म्हणून मी आधी मीठ टाकलेलं नाहीये. जर तुमच्याकडे अनसाल्टेड बटर असेल ना, तर आधी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता याला 8 ते 10 मिनिटं चांगलं हाताने मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर हा गोळा असा मऊसूत तयार होतो. आता याला एका भांड्यामध्ये ठेवायचं. 10 मिनिटं असंच रेस्ट करू द्यायचं. 10 मिनिटानंतर बघा मस्त असा सॉफ्ट आपला हा गोळा तयार होतो. आता याचे समभागामध्ये असं कट करून घ्यायचं. तर मी ते सुरीने असं या पद्धतीने कट करून घेतलंय. आता याला या पद्धतीने फोल्ड करून याचा गोळा तयार करून घ्यायचा. तर सगळे गोळे मी या पद्धतीने इथे तयार करून घेते. आता हे सगळे गोळे तयार करून झाले. आता इथे एका प्लेटच्या साहाय्याने याला या पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे थोडासा चपटा करून घ्यायचा आणि एका बटर पेपरवर मी इथे ठेवून घेते. तर सगळे मी इथे या पद्धतीनेच तयार करून घेतले. आता याला 1 ते 1.5 तास असंच ठेवायचं आहे. तर बघा 1 ते 1.5 तासानंतर मस्त असे हे फुलतात. आता माझ्याकडे हे कटर होतं त्याच्यामुळे मी याने कट करून घेते. तर मध्यभागी असं ठेवून याला कट करून घ्यायचं. जर हे नसेल ना, तर कुठल्याही बॉटलचं, छोट्या बॉटलचं झाकण असेल ना, त्याने सुद्धा करू शकता. तर बघा या पद्धतीने सगळे मी ते करून घेतलेले आहे. आता आपण याला तळणार आहे, तर तळण्यासाठी या पद्धतीने बटर पेपरलाच कट करून घ्यायचं. हाताने उचलायचं नाही, कारण हा खूप सॉफ्ट असतो. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला तेलात अलगद सोडायचं आहे. तेल असं भरून चमचाने टाकायचं. हे गरम झालं की हा बटर पेपर आपोआप वेगळा होतो. तर बघा या पद्धतीने तळायचं. तर पण तळताना ना तेल हलकं गरम पाहिजे, खूप जास्त गरम नाही पाहिजे. तेल जर खूप जास्त गरम झालं तर वरून लगेच कलर येईल आणि आतून पूर्ण कच्चं राहील. तर बघा मंद आचेवरच मी याला छान तळून घेतलंय. तर सगळेच या पद्धतीने तळून घ्यायचे. रंग बघा किती मस्त आलेला आहे. आता एका जाळीवर मी ते काढून घेतलेले आहे. आता तुम्ही याला कुठल्याही याने गार्निश करू शकता. मस्त असे मऊसूत होतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच रेसिपी कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.